आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घोलप काका, काय हो कोर्टात काय झालं? काय व्हायचे? मिळाली की ते सत्याला बेल मिळाली. कशी काय? तो पुष्के तो काय माणूस आहे का? कोर्टात कधी असं बोलतोय, कधी तसं बोलतोय, कधी होय म्हणतोय, कधी नाही म्हणतोय. मग कोर्ट काय करणार? मग दिली सत्याला बेल त्यांनी. तरी हे सगळे असं झालं. त्या पुष्करला अक्कल कमी आहे जरा. एवढं सगळं होऊन बी मंजूनं मोठ्या मनानं त्याला मदत केली आणि तिचंच नाव घेऊन बसलाय वय. असो, झालं ते झालं. प्रिया, हिला आत्ताच कसू द्यायला नको. हिला काहीही झालं ना तरी अजून मोटिवेट करायलाच पाहिजे. घटस्फोटाचा विचार हिच्या डोक्यातून जाता कामा नये. अगं मंजू, अगं सत्याच्या बेलबद्दल ऐकून मी खरंच शॉक मध्ये आहे यार. पण आता काय करणार ना. पण ते सगळं जाऊ दे, तू तुझी ड्युटी परफेक्टली पार पाडलीस हे जास्त इम्पॉर्टंट आहे. अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. म्हणजे पण मग तू आता सत्याच्या घरी कशी जाणार? म्हणजे कुठल्या तोंडाने जाशील ना तू सत्याच्या घरी? एवढं सगळं घडून गेलं म्हणून विचारते. मला तर असं वाटतं ते तुला घटस्फोटच घ्यायला लावतील आता. काय झालं तुमच्या घटस्फोटाबद्दल? आत्याला तरी वाटते का तो देईल आता. पण मी कोर्टात निघताना त्याच्या डोळ्यात बघितलंय. नुसता रागानं बघत होता माझ्याकडे. मला तर वाटते तो आता मुद्दाम येळ करेल. प्रिया, मला घराकडे जायची बी भीती वाटायला लागली आज. एक काम करते, मी इथंच थांबते आज. नाहीतर मी तुझ्या घरी येऊ का आज प्लीज? हा हा. कारण आता जर घरी गेले ना तर सत्य आणि मम्मी साहेब